राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ा, कोई चढ़ा जंजीर। गोड सांगितलंय महाराज, आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा तो कोई चढ़ा जंजीर। अरे कोणी घोड्यावर बसलं या संसारात, तर कोणी रस्त्यानं चालताना पायात चप्पल नाही सापडली महाराज। अरे कोणाच्या घरात मेथीचे लाडू हिवाळा येत नाही तोपर्यंत बांधली जात होती, तर काही लोकांच्या घरात पिवळे मुरमुरे सुद्धा भेटत नव्हती। हा संसार कोणाच्या डोळ्यातनं अश्रू काढतो, तो हा संसार कोणाच्या डोळ्यातनं आनंद व्यक्त करतो। संसार हा फलकट आहे, हा देवाच्या बापाला झाला नाही तर आपल्याला होणार नाही। फलकट तो 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 संसार। मग इथं आहे तरी काय, इथे सार भगवंत आहे। भगवंत तुझा आहे तुझ्यापाशी, परंतु तू जागा भूल। अरे तुझं आहे तुझ्याजवळ, जास्त दूर जाऊ नको। जास्त दूर जाशील ना देव भेटणार नाही। कधीतरी घरात हरिपाठ वाच, कधीतरी जीवनाची साधना कर, देव किती जवळ आहे माहितीये। सर्व घटी राम, किती जवळ आहे, सर्व घटी राम देहादेही एक। सूर्यप्रकाश अरे सूर्याचं तेज जसं कुठं भेदभाव करत नाही ना, तसा हा परमात्मा कुठंच भेदभाव करत नाही। भेदभाव तुझी वृत्ती करते, भेदभाव तुझी प्रवृत्ती करते, भेदभाव तुझा स्वभाव करतो, भेदभाव तुझे कर्म करतात। आणि या कर्मांनी तू लोकात बसतो आणि या कर्मांनी तू लोकात उठतो। ऐसे जागवी तो मना, तुझं मन शुद्ध राहू दे। तुझा दुश्मन सुद्धा एक दिवस तुझा सल्ला घ्यायला येईल, आणि तुझ्या मनात जर कपट असेल ना, तुझा सत्यानाश कधी झाला हे तुलाही कळणार नाही। तुझा मन तुझा शत्रू आहे, तुझा मन तुझा मित्र आहे। ये मन बडा चंचल है, इसे कितना मैं समझाऊं, इसे जितना मैं समझाऊं, उतना ही मचल जाए। मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल परी जात। अरे हे मन आहे ना, घडी भरात तुम्हाला पंढरपूरची वारी करून कीर्तनात आणू शकतं। हे मन वृंदावनात मन चंचलच पाडा, 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 मन चंचलच पाडा। येता जाताना लगे वेळा, येता जाताना लगे वेळा, येता जाताना लगे वेळा, येता जाताना लगे वेळा। हे मन चंचलच पाडा, मन चंचलच पाडा, मन चंचलच पाडा, मन चंचलच पाडा। हे मन चंचलच पाडा, मन चंचलच पाडा, मन चंचलच पाडा, मन चंचलच पाडा। मन चंचल चपड न जाता येता लागे। मन आहे ना महाराज, मनाने ठरवलं ना, मनाने जर ठरवलं ना, या पांडुरंगाला मंदिरात न बसता आपल्या घरात सुद्धा आणू शकतो। आणि मनाने जर ठरवलं ना, मायबाप पपटीचं सुद्धा सुख न बोलत नाही माणूस। हे मन बेरड आहे महाराज, मन गाफील नाही, मन चपड आहे महाराज। या मनाच्या नादी जे जे लागले ना महाराज, मनोमार्गे गेला तो तेथेची, आणि हरिपाठच स्थिरावला। जो हरीच्या नादी लागतो ना, त्याची धावपळ थांबते, तृष्णा थांबते, गलबल गलबल होणारी अपेक्षा आहे ना ती कुठंतरी थांबते महाराज। मग या ज्या काही संसारातल्या फलकट संसारातल्या धावपडी आहेत, अरे हा फलकट संसार कोणाला झाला नाही, कधी होणार नाही। आणि मग अशा वेळेस लोकांमध्ये आपलं दुःख मांडण्यापेक्षा आपल्या मनाचं दुःख दुसऱ्याजवळ मांडत बसू नका। संसारातले एवढे दुःख आहेत, एवढे दुःख आहेत। अरे एखादा बापाला चित्यावरचे चटके कमी लागतात, पण पोरांचे बोलण्याचे चटके जास्त लागतात घरात।
एखाद्या माई माऊलीला घरात सुना अशा टोचून टोचून बोलतायत ना, नाही दिवाळी चांगली झाली हो. काही काही घरांमध्ये बाहेरून अंडोर आले आणि दिवाळी जागेवर राहिली आणि दुसरीच दिवाळी घरात उभी राहून गेली. अशी असंख्य उदाहरणं आहेत. ऐसे जागवी तो म्हणा सरीसे जना सहित. अरे जगातलं दुःख आणि घरातलं दुःख शोधायला गेलो ना, देव लांब पडून जातो. देव सापडत नाही. आणि देव शोधण्यासाठी हे नर्तन भेटलंय महाराज. काय कशासाठी? तुम्हाला संसार करण्यासाठी हा नरदेव भेटलाच नव्हता. देव शोधण्यासाठी नरदेव भेटला होता. पण संसार नावाच्या राडगड्यात अशा पिच्चित पडून गेलो आपण की आपल्याला हाय हांडीभर बुचक बाई पोरे हाय मन करा करा मा देवाचा हातभर नाही कोसभर दूर चालना घ्या. आणि मग आपला हात पाय वाकडा जायत का? मग म्हणतो आपण देव काही खरा नाही. तू कितला देव पाहिजे तू ना? पुरा हातपाय बेंडवी जातात. हा गांडावर निकिटी जात काठी सुटी जात. मग देव काही करा ना. नेहमी कोणा वाईट करेल? वाईट नाही कोणाचं केलं. वाईट नाही कोणाचं केलं. वाईट केलं नाही तू कोणाचं. पण वाईट तुझं मन चितत होतं. तुझी धावपळ वृत्तीनं बदलली होती. आणि ही जी जी वृत्ती घाणरडी होते ना, देव त्या घरी नांदायला येत नाही. मग अशा प्रवृत्तीच्या माणसाला, भक्तिमय माणसाला, प्रेमीमय माणसांना सांगितलं, अरे संसार सारख्या कुरुक्षेत्रात आपलं जीवन संपवताना लोकांमध्ये आपलं दुःख मांडण्यापेक्षा मनातलं दुःख कधीतरी देवाऱ्याजवळ बसा, देवाला सांगा. मंदिरात या, मंदिराला देवाला सांगा. सांगताना फक्त एकच काम करा, अवघे निरसोनी काम. घ्यावे नाम विठोबाचे. अरे हातातलं काम सुटणार नाही महाराज. जिवंत आहोत ना आपण ग्रामीण भागातले माणसं सांगू का तुम्हाला, ही सावाना ठिकाणी आपल्या सुतया तोडतस ना, तर लोगून जरी देवनी सांगेल राहतं तुले तू थोडा डोळ्या उघडा ठेव जो बा, तर लोगून अशी कामनी यादी का ठेवतो आपण. तथा फवारा मार दे जो, तथा तुकडा मग कपाशी येचेलो जो, तथा बायाला जो, तटे सारी दे जो, तथा पोतारी दे जो, आणि मग माल बागीस कंजीवना दगडवर पाणी टाकतो मी झपीच असो. आयो आपल्या जीवात जीव आहे ना, तोपर्यंत आपल्याकडनं काम सुटत नाही महाराज. तुम्हाला सोपं सांगतो, जाऊ द्या, मरणापेक्षा सोपं सोडा. एखाद्या दिवशी आपण गावाला जातो. तुम्ही आता वयस्कर माणसं आहेत सर्वजण. आजी आणि बाबा गावातला जातात. पाय तोऱ्या उतरतच लगून गरमातला बटातले जातावतच त्या. नेमन बर करे तता चारा टाक देजो, ती नेमन पाय बांधो, नेमन दूध काढले जो, डेप जराची ठेवजो. तेवढा मला लगेच सासू सांगा, आव बहीण तताना झाडा ना का दरवाजा लाईले जो, ततान मुंग्या येतील नाही तर उंदरे कुदतात. आणि तू मरी का शादीवरली जायचो. काय काय होईल काय सांगा ना तुम्ही. काय घेऊन जाणार आहेत का आपण? घेऊन एकच जाणार आहेत महाराज. घेऊन एकच जाणार आहेत. रामकृष्ण नामे दोन्हीही साजिरे आणि हृदयी मंदिरी स्मर. जो हृदयाच्या मंदिरात भगवंताचं चिंतन करतो ना महाराज, तो सोबत घेऊन जातो. तो सोबत. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही सोबत घेऊन जातायत का नाही घेऊन जातायत तो विषय सोडा. पण आपल्या धर्माला अशी ग्लानी लागली आहे ना, उद्या आपली घर सुखी झाली पाहिजे म्हणून आताच्या आजीबाबांनी, आताच्या आईवडिलांनी घरात देव करताना पोरांना दिसा. घरात देव करताना पोरांना दिसा. ज्या घरात वारकरी संप्रदायाचं वातावरण नाही, ज्या घरात देवारा स्वच्छ राहत नाही, ज्या घरात किचन वटा स्वच्छ राहत नाही, ज्या घरात झाडण्याची पद्धत नाही आहे, ज्या घरात माणसांची कदर नाही आहे, ज्या घरातल्या बायांचा स्वभाव गुण नाही आहे, ज्या माणसांच्या मुखात देणं घेणं आणि व्यवहार पात्रतेचा नाही आहे, त्या घरांमध्ये कसेही आडवे फिरा का उभे फिरा, असा उभ्याच बैतांना दिकस, शांतता नाही दिकस. आणि जिथं प्रेम आहे ना, अहो प्रेमी माणसाच्या घरी तुम्ही लाल चहा प्या. प्रेमी माणसाच्या घरी लाल चहा प्या. तुमले ऍसिडिटी व्हानी, तुमले मैमय व्हानी, तुमले जय जय व्हानी, काहीच व्हानी. आणि पैसा लहान बुरी बसत चहा प्या तुम्ही. त्यान पाय तरी उतरता उतरता सांगच माणूस, मला इनन पुडी भेटी का भाऊ, मला इनन पुडी भेटी. अरे गरीबाच्या घरच्या चहामध्ये प्रेम होतो हो, श्रीमंताच्या घरातल्या चहात प्रेम नव्हतं. मग हे प्रेम काही कालांतरानंतर आपल्याला सापडणार नाही. हे प्रेम पोरांच्या हृदयात गुंफा. आणि गुंफत असताना हे ज्ञानोबारायांचं जे हरिपाठातलं चिंतन आहे की तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्ती आणि गुजविन हित कोण सांगे, हे गुज कीर्तनात सांगितलं जातं. आणि हे घरी घेऊन गेलो आपण की आपल्या मुलांना, सुनांना, नातवंडांना ते सांगा. आणि सांगताना एकच सांगा की घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे नाम
विठोबाचे नाव घ्या. आणि जर नाही विठोबाचं नाव घेतलं ना, तुम्हाला सांगू का, तुमच्या घरात बंगला आहे, तुमच्याकडे कार आहे, तुमच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, पाहिजे तेवढे सर्व सुविधा आहेत, पण जर विठ्ठलाचा फोटो तुमच्या घरात नाहीये, ज्या घरात माऊलींचा फोटो नाही, ज्या घरात तुकोबरांचा फोटो नाही, ज्या घरात आपल्या सद्गुरूचा फोटो नाही, ज्या घरात विठ्ठलाचं काही चिंतन होत नाही, त्या घरात मायबापाची किदर राहत नाही, त्या घरात किंमत नाही मायबापाची. अरे ज्या घरात भिंतीला फोटो लावताना, ज्ञानोबरांचा फोटो लावताना लाज वाटत असेल, ज्या घरात ज्ञानोबरांचा फोटो लावायची लाज वाटत असेल, तिथं मायबापाच्या फोटोची सुद्धा एक दिवस लाज वाटायला लागते. मायबापाच्या फोटोची सुद्धा लाज वाटायला लागते. मग इथं बसलेले तुम्ही जेवढे उतार वयातले माणसं आहेत ना, दुसरं काहीच नका करू. आता तुमचा संसार संपला, किती दिवस आहे आता संसाराचं जास्त रडगाडग नाही. आणि तुम्ही ज्यांच्यासाठी संसार केलाय ना, तुम्ही ज्यांच्यासाठी संसार केलाय, तुम्ही 5 मिनिटं डोळे लावून असं चिंतन करा, तुम्ही ज्यांच्यासाठी जास्त संसार केला ना, त्यांनी तुम्हाला जास्त रडवलंय, त्यांनी जास्त रडवलं तुम्हाला. तुमचा जास्त ज्याच्यात जीव गुंतवत होता ना, त्यांनी इज्जत नाही 3 तेरे लिहिलेत. ज्या सुनेसाठी आपण वाजत गाजत बँड लावत होतो ना, ती हुप भर चौक मग आपला आज अपमान करायला. हे संसारातलं दुःख हे दुसऱ्याजवळ सांगता येत नाही. पण उद्या जर सुख प्राप्त करायचं असेल ना, उद्या जर सुख प्राप्त करायचं असेल ना, तर तुका म्हणे देवा विन केवढाही शीन करा, पाहिजे तेवढं घरात गुलाबजामन खा, पाहिजे तेवढा खर्च करा, पण देवाचं चिंतन नसेल ना, तुका म्हणे देवा विन केला तो सीन मिथ्या, सर्व व्यर्थ जाईल, देवाचं चिंतन नाही राहणार. तर मग देवाचं चिंतन जर शोधायचं असेल ना, तर या धर्म मंडपात यावं लागतं. देव घरी आणायचा असेल ना, इथं कीर्तन ऐकावं लागतं. आणि कीर्तन ऐकल्यानंतर जी मांडियाडी बसलेली असते ना वैष्णवांची, ही मांडियाडी बसलेली असते ना वारकऱ्यांची, कीर्तन झाल्यानंतर जे कीर्तनानंतर जी चर्चा होते ना, त्या चर्चेतलं सुख सांगतं आम्हाला वैष्णवा संगती.